नमस्कार मंडळी. आज आपला 12वा दिवस आहे. आज आपण दिवसभरात काय काय करणार आहोत ते बघणार आहोत. आपण सकाळी जेवण बनवताना मन स्वच्छ आणि आनंदी असायला हवं. म्हणजे आपल्या मनामध्ये जेवण बनवताना कोणाबद्दल वाईट विचार नको आणि कोणाबद्दल ईर्ष्या नको, कोणाबद्दल इगो नको, कोणाबद्दल राग नको, कोणाबद्दल द्वेष नको. कारण काय आहे, जेवण बनवताना आपण जर आनंदाने खुशीने जेवण बनवलं तर ते जेवण रुचकर होते आणि जेवण चांगलंही लागते. तर मंडळी, जेवण बनवताना म्हणजे ज्या स्त्रिया आहेत, ज्या गृहिणी आहेत, त्यांना माझं सांगणं आहे की जेवण बनवताना आनंदाने जेवण बनवा आणि आनंदाने ते खा. कारण आपल्याला जर वाईट विचार येत असतील, कोणाबद्दल निगेटिव्ह विचार येत असतील, तर ते विचार बदला. ज्याच्याबद्दल निगेटिव्ह विचार येत असतील त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह बोला की नाही, माझं आणि त्या व्यक्तीचं खूप चांगलं बॉन्डिंग आहे, आम्ही खूप एकमेकांशी चांगल्या तऱ्हेने वागतो, चांगल्या तऱ्हेने बोलतो. असं म्हणजे स्वतःला चेंज करा, स्वतःचे निगेटिव्ह विचार चेंज करा आणि पॉझिटिव्हली बोला. बघा तुम्हाला कसं वाटतं. आणि जेवण बनवताना हमेशा आनंदी राहा आणि जेवताना परमात्माला धन्यवाद बोला. परमात्मा, मी रुचकर जेवण जेवत आहे, ह्या जेवणाने माझं शरीर स्वस्थ आणि निरोगी आहे. आणि बघा तुम्हाला हा फरक जाणवेल. कारण मी हा प्रयोग माझ्यावर केलेला आहे आणि मला याच्याबद्दल अनुभव आहे. म्हणून आज हा व्हिडिओ मी बनवते आहे आणि तुम्हाला सांगते आहे की जेवताना आनंदाने जेवा, जेवण बनवताना आनंदाने जेवण बनवा आणि बघा तुम्हाला काय फरक पडतो ते. तुम्हाला जर फरक पडला तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद परमात्मा, धन्यवाद. धन्यवाद मंडळी, धन्यवाद परमात्मा, धन्यवाद.